नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी आदित्य खिल्लारे डेअरी फार्म या चॅनलवर मित्रांनो आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा विषय आपण पाहणार आहोत की वासराचं संगोपन करून म्हशी तयार करणे। तर या व्हिडिओमध्ये आपण ह्याची माहिती घेणार आहोत की वासराचे आपण मोठे करून म्हशी कशा तयार करायचा आणि त्याचा आपला फायदा काय। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। त्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा मित्रांनो। तर मित्रांनो, वासर संगोपन म्हणजे तुम्ही बघा, आपल्याला म्हशी घ्यायच्या म्हणलं तर बाहेरून घ्यायच्या म्हणलं तर 1,32,000 म्हणजे 1 लाखाच्या वर जातात आपल्याला म्हशी घेणे। तर त्यामुळेच आपल्याला बजेटचे बी प्रॉब्लेम येतात। तर मित्रांनो, आपल्याकडे म्हशीचे वासरं असतात, बघू शकता आम्ही इकडे केले वासर संगोपन। ते बघा, हे वासरं आम्ही सांभाळले, छोटे वासरं आले म्हणजे नवजात वासरू, त्याला आपण तयार करायचे दूध वगैरे पाजून। त्याला दररोजचं आपण 1-1.5 लिटर एका टायमाला दिलं तर 2 टायमात 3 लिटर दूध त्याला पाजायचे ते काही महिने, जेणेकरून ते वासरू मोठे होऊन ते 12 ते 15 महिन्यात गाभण राहावे। तर हे तुम्ही बघू शकता आम्ही इकडच्या वगारी सांभाळलेल्या आहेत, काही हल्ले पण आहेत तयार करायला लावलेले। तर इकडे बघू शकता हा हल्ला तयार केला आपण घरी म्हशी लावण्यासाठी। आणि ह्या बघू शकता तुम्ही ह्या वगारी तयार केलेत आपण प्युअर जाफरान आणि मुरा जातीच्या वगारी आपण सांभाळलेल्या आहेत। तर मित्रांनो, हे बघा, आता हे आपण ह्यांना आणि आपण 6 महिने जरी तयार केलं म्हणजे खायला चांगलं दिलं त्यांना, आपण प्रोटीन कॅल्शियम जेवढं पाहिजे तेवढं त्यांच्या शरीराला लागेल तसं दिलं आपण, तर ह्या म्हशी ह्या वगारी आपल्या मोठ्याल्या म्हशी भविष्यातल्या होऊ शकतात। जेणेकरून आपल्याला बाहेरून म्हशी मागवायच्या गरज पडणार नाही। जेणेकरून आता आपल्याला हित वगैरे आपण हिचा खर्च जरी किती जरी केला तर हिच्यावर आपल्याला खर्च करून एका वगारीवर 30,000 रुपये खर्च करायला लागेल 2 वर्षाचा। तोच आपल्याला 30,000 दुसरी म्हैस घ्यायची म्हणजे तर 1,35,000 ती 25 पर्यंत जाते। तर आपण 1 लाख आपले वाचतात। त्यामुळे आपण ह्यांच्यावर खर्च करायचा आणि ह्यांना वाढवायचं, थोडी पेंड वगैरे लावून आणि ते पावडर वगैरे असते आपल्या म्हशीची ते टाकायची, जेणेकरून यांची तब्येत बनेल आणि ह्या म्हशी वगारी आपल्या म्हशी बनते म्हणजे तब्येत बनून त्या 12 ते 15 महिन्यात गाभण राहतील। नाहीतर आपल्याला असं जर नॉर्मली सांभाळल्या तर आपल्याकडे म्हशी 2.5 वर्ष ते 3 वर्षात गाभण जातात। त्यांना जर आपण तब्येत वगैरे बनवली तर अशी मोठी होऊन ही वगारी आपल्याला लवकरात लवकर गाभण राहतील आणि आपला फायदा सुद्धा होईल, म्हणजे कमी काळात आपल्याला जास्त म्हशी मिळतील। जेणेकरून बघा तुम्ही आता आपल्या सर्व वगारी जातवान म्हशी होणार आहेत, भविष्यातल्या आपल्या म्हशी होणार आहेत। तर हे बघू शकता इकडे हे बारकाले आहेत ते मुरा जातीचे आहेत आणि हे 3 वगारी जाफरान जातीचे, हे 2 आपण हल्ले तयार करतो रेडी, म्हणजे जेणेकरून म्हशीला लावण्यासाठी आपल्याला। आणि इकडे आपल्याला पलीकडे हल्ले आहेत आपला, पण आपण म्हशी बी तयार केलेल्या आहेत भरपूर। आपल्या ह्या बघा म्हशी घेतल्या आपण कडीत ह्या अलीकडे 2 म्हशी घरी तयार केलेल्या आहेत मित्रांनो, बाकीच्या बाजारातून विकत आणलेल्या आहेत। तर या सर्व आपण आता ह्या किती म्हशीत बघा तुम्ही, 2 आणि 4 7 म्हशी आहेत आपल्याकडे, 7 वगारी येतात ह्या हल्ल्या। तर आपण या 7 वगारीला तयार करून भविष्यातल्या म्हशी तयार करणार, जेणेकरून आपल्याला ह्याच्या मागे किती प्रॉफिट होतं ते बघा तुम्ही। आता ह्याच्यात आपल्याला आपली पहिल्या म्हैस चिकन एक अंदाजा 85 पर्यंत विकल पहिल्या रू असल्यामुळं। त्यात आपला खर्च आहे 85, म्हणजे ह्यामध्ये आपला खर्च जाईल आपल्याला 2-1 लाख रुपये ह्या सर्व सांभाळायला। प्रत्येक म्हशी मग आपल्याला 30,000 रुपये खर्च जाईल, तर जवळपास आपल्याला 5 लाख रुपयाचा प्रॉफिट होईल मित्रांनो। तुम्ही हा व्यवसाय पण करू शकता की जेणेकरून जर नवीन जे मुलं आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे। आपण दुसऱ्या मोठ्या दूध व्यापाऱ्याकडून वगारी विकत घ्यायच्या आणि त्यांना सांभाळून म्हशी तयार करायच्या, हाही व्यवसाय करू शकता। किंवा मग जे दूधवाले गोट्यावाले आहेत ते सुद्धा हे करू शकतात, जे त्यांच्याकडे ऑलरेडी वासरं असतात, त्यांनी फक्त ते वासरं चांगल्या पद्धतीने सांभाळायचे आणि त्यांचा वाढवा करायचा, जेणेकरून त्यांना गोट्यामध्ये नवीन म्हशी आणायची गरज पडणार नाही। आपल्या इथे म्हशी तयार करायच्या बघा तुम्ही, पंजाब आणि गुजरातला पण म्हणजे स्वतःच्या फार्म मध्ये ते म्हशी तयार करून विक्री करतात। म्हणजे म्हशीला वासरू झाले त्यांना ते जास्त दूध पाजून त्यांना प्रोटीन वगैरे कॅल्शियम मिल्क पावडर सगळे टाकून त्याला हे वाढवतात, जेणेकरून ते वासरं लवकर मोठे तयार होतात आणि आपल्या इकडे बाजारात पाठवतात ते। तर असंच प्रकारे आपण बी करून हा वाढवा करू शकतो आणि आपल्या गोट्याला एक चांगल्या प्रकारच्या म्हशी देऊ शकतो आणि ह्यावर आपण चांगला व्यापार पण करू शकतो मित्रांनो। जेणेकरून आता तुम्ही एक म्हशी तयार केली तर तुम्हाला एका म्हशी मागे खर्च 35,000 येईल, 35 ते 30,000, तर त्यामागे आपण प्रॉफिट कमवू शकतो 55,000 ते 60,000 रुपये प्रॉफिट कमवू शकतो मित्रांनो। तुम्ही हा व्यवसाय पण करू शकता किंवा मग आपल्याला गोटा तयार करायचा असेल तर तुम्ही बजेट कमी असल्यामुळे सुरुवातीला वगारी सांभाळून वगैरे सांभाळून तुम्ही सुरू करू शकता, जेणेकरून भरपूर जणांचं बजेट नसते किंवा एकदम 1-1.5 लाखाच्या म्हशी घेणे, तर त्यांनी हा वगारी सुरू केला तरी जमतील। जेणेकरून 7-8 वगारी घ्यायच्या आणि ह्या साधारणपणे आता तुम्हाला ह्या वयातल्या वगारी 15,000 ते 20,000 रुपयात मिळून जातील। यांना तुम्ही वाढून 1-1.5 वर्षांनी तुम्ही त्यांच्या मागे तुम्ही
80 ते 90,000 रुपये कमवू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण गोटा घेऊन बी करू शकतो किंवा बिझनेस पण करू शकतो. तर या प्रकारे आपल्याला तुम्हाला व्हिडिओ आपल्या माहिती देण्याचे कारण होते. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.